नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण मार्गदर्शन करत आहोत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांसाठी असलेली टीईटी परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी असलेली स्कॉलरशिप परीक्षा, याशिवाय तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण हा विषय महत्त्वाचा आहे. आणि या मराठी व्याकरणातील वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळे व्हिडिओज आपण बनवत आहोत. आणि त्यातीलच हा एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे मराठी व्याकरणातील व्यंजने आणि त्या व्यंजनांचे प्रकार आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला व्यंजने माहिती आहे की एकूण व्यंजने ही 34 आहेत, पण त्यांचे प्रकार कसे पडतात आणि ते वेगवेगळे प्रकार कोणते ते आपण शिकणार आहोत. आता पंचम वर्ग तुम्हाला माहिती आहे, यापूर्वीचे सगळे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहात. तर पंचम वर्ग म्हणजे क चा वर्ग क ख ग घ ङ, च चा वर्ग च च ज ज ञ, ट चा वर्ग ट ठ ड ढ ण, त चा वर्ग त त द द न आणि प चा वर्ग प फ भ भ म. पंचम वर्गामध्ये एकूण 25 वर्ण आहेत. म्हणजे क पासून म पर्यंत जी व्यंजने आहेत त्यांचा उच्चार आहे की फुफ्फुसातून हवा बाहेर फेकली जात असताना जीभ, तालू, कंठ, मूर्धा, दात यांना स्पर्श करून ती हवा बाहेर फेकली जाते. म्हणून क पासून म पर्यंतच्या सर्व वर्णांना किंवा व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं म्हणतात. आता स्पर्श व्यंजनानंतर आपण अनुनासिके पाहणार आहोत. अनुनासिके म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार नाकातून होतो म्हणजेच नासिकेतून होतो त्याला त्या व्यंजनांना अनुनासिके असं म्हणतात. ही अनुनासिके एकूण 5 आहेत आणि पंचम वर्गामध्ये शेवटी येणारे जे वर्ण आहेत त्यांना अनुनासिके असं म्हणतात. ङ, ञ, न, न आणि म ही 5 अनुनासिके आहेत. ही अनुनासिके अनुस्वाराच्या रूपात कशी येतात ते पुढे आपण पाहूया. अनुस्वाराच्या रूपातील अनुनासिके म्हणजे हीच अनुनासिके अनुस्वाराच्या रूपामध्ये मराठी शब्दांमध्ये येतात. आता पंगत आहे. आता पंगत मधील जो अनुस्वार आहे तो अनुनासिकांसाठी आलेला आहे. आता त्या प च्या पुढील जे अक्षर आहे ते ग, क, ख, ग, घ, ङ म्हणजे ङ म्हणजे हे ङ आहे ते हिथं आलेलं आहे. पंगत म्हणजे हे अनुनासिक या ठिकाणी अनुस्वाराच्या रूपात आलेलं आहे. तसंच चंचला च वर्गातील च च ज ज ञ म्हणजे हे जे ञ आहे ते इथं अनुस्वाराच्या रूपात आलेलं आहे. बंब ब आहे तर अनुस्वार दिलेला अक्षर आहे त्याच्या पुढचा अक्षर बघायचा प फ ब ब म म्हणजे हा अनुस्वार आहे या म या अनुनासिकासाठी आलेला आहे. उदंड आता द नंतर ड आलं ट ठ ड ड न म्हणजेच हा जो अनुस्वार आहे तो बाणातल्या न साठी आलेला आहे. म्हणजेच अनुस्वाराच्या रूपात अनुनासिक जे अशा प्रकारे येतात हे तुम्हाला समजलं. आता पर सवर्ण कशाला म्हणायचं? पर सवर्ण म्हणजे जी व्यंजने पंचम वर्गामध्ये येतात आणि शेवटी येतात म्हणजेच त्यांना अनुनासिके आहेत. त्याला अनुनासिकांनाच पर सवर्ण म्हणतात. पर सवर्णाचा अर्थ शेवटी येणारी व्यंजने म्हणजे क ख ग घ ङ मध्ये पाहिले तर शेवटी व्यंजने येतात त्यांना पर सवर्ण असं म्हणतात. म्हणजे शेवटी ङ, ञ, न, न, म ही व्यंजने पंचम वर्गामध्ये शेवटच्या स्थानावर येतात म्हणून त्यांना पर सवर्ण हा शब्दही वापरला जातो. तो तुम्हाला माहिती पाहिजे. काही वेळेला विचारलं जातं की बंब या शब्दामध्ये कोणते पर सवर्ण आलेला आहे तर ते म आलेलं आहे ओळखता आलं पाहिजे. किंवा काही वेळा असं विचारलं जातं की न हे पर सवर्ण कोणत्या शब्दामध्ये दडलेले आहे. म्हणजे न म्हणजे ट ट ड ड न बघायचं. या 4 शब्द जर पाहिले तर उदंड ड आहे ट ट ड ड न म्हणजे न हे पर सवर्ण उदंड या शब्दामध्ये दडलेले आहे. उष्मे, उष्मे म्हणजे उष्ण हवा अशा अर्थाने. आपला
एखाद्या वर्णाचा किंवा व्यंजनाचा उच्चार होताना हवेचे घर्षण होते आणि हे घर्षण होत असताना उष्ण हवा बाहेर पडते. त्या व्यंजनाला उष्मे वर्ण किंवा उष्मे व्यंजने असे म्हणतात. अशी 3 व्यंजने आहेत, श, श आणि स. ही 3 प्रकारची व्यंजने या ठिकाणी शहामृक्ष आणि षटकोनश आणि ससा स आज आपण म्हणूया. आता महाप्राण वर्ण किंवा महाप्राण व्यंजने कोणती ती पाहूया आपण. महाप्राण म्हणजे उच्चार होताना फुफ्फुसातून हवा जोरात बाहेर फेकली जाते म्हणजे महाप्राण. खूप हवा बाहेर फेकतो आपण, त्या अशा वर्णांना किंवा अशा व्यंजनांना महाप्राण वर्ण म्हणतात. आता ह हा जो महाप्राण वर्ण आहे तो सर्वात मोठा महाप्राण वर्ण आहे असं मानलं जातं. म्हणजे ह हा महाप्राण वर्ण आहेच, पण ह सारखाच उच्चार होणारे आणखी काही व्यंजने आहेत त्यांनाही महाप्राण वर्णच असे म्हटले जातात. ते कोणकोणते? घ, घ, ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श, ह, स. आता या ठिकाणी तुम्हाला आधी चांगल्या प्रकारे समजेल की क नंतर ही पंचमवर्ग जर अशी आपण लिहिली तर दुसऱ्या आणि चौथे अक्षर आहे पंचमवर्गातील ती सगळे महाप्राण वर्ण आहे. दुसरे आणि चौथे बघा, क चा वर्ग हा झाला, इथं च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. दुसऱ्या आणि चौथे जे व्यंजने आहेत दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला त्यांना महाप्राण वर्ण म्हणतात. याशिवाय श, श आणि स हे 3 महाप्राण वर्ण आहेत. हेही आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ह हा मुख्य महाप्राण वर्ण मानला तरी हरकत नाही. या ठिकाणी व्यंजने आणि व्यंजनांचे प्रकार हा एपिसोड संपलेला आहे. तुम्हाला नक्कीच हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.